नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात जय महाराष्ट्र आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी मनोज जरांगेंच्या उपोषणासंदर्भातली. मनोज जरांगे पाटलांचं उपोषण अखेर मागे घेण्यात आलं. राज्य सरकारकडून जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार प्रसाद लाड यांची शिष्टाई फळाला आली आहे. सातारा गॅझेटियरसाठी जरांगेंकडून 1 महिन्याचा अल्टिमेटम देण्यात आला. 3 दिवसात मागण्या पूर्ण करण्याचं सरकारनं आश्वासन दिलेलं आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील भर उन्हात बाज टाकत उपोषणाला बसले होते. उपोषणाला सुरुवात होताच सरकारी पातळीवर हालचालींना वेग आला. राज्य सरकारच्या शिष्टमंडळातील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांनी रात्री उशिरा जरांगेंची भेट घेतली. यावेळी सरकारनं जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. त्यानंतर जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं. यावेळी अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. अभ्यासकांनी सुचवलेल्या दुरुस्त्या विखे पाटलांनी यावेळी मान्य केल्या. विखे पाटील आणि लाड यांची शिष्टाई फळाला आलेली आहे. सातारा गॅझेटियरसाठी ची मागणी मान्य करण्यात आली आहे. दरम्यान उन्हात उपोषण केल्यानं जरांगे यांची प्रकृती खालावलेली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. भर उन्हात उपोषण केल्यानं जरांगे पाटलांची प्रकृती खालावलेली आहे. त्यांना उपचारासाठी संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. आणि याच घडामोडींसंदर्भात अधिक अपडेट घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी विजय चिडे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे. विजय, रात्री उशिरा राधाकृष्ण विखे पाटील, लाड यांची जरांगेंशी भेट, त्यानंतर जरांगेंनी उपोषण मागे घेतलं. मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहे त्यांच्या, आणि त्यानंतर त्यांच्या प्रकृती संदर्भातली एक बातमी आहे. त्यांना सध्या गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. या दोन्ही बातम्यांसंदर्भात काय अधिक अपडेट तुमच्यापर्यंत? नक्कीच पर्यंत जर बघितलं तर रात्री उशिरा जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडण्यात आलं होतं. तब्बल 1 वाजता हे उपोषण जे आहे ते सोडलेलं आहे. मात्र सायंकाळी 11 वाजेच्या दरम्यान जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांना दिवसभर उन्हामध्ये उपोषण केल्यामुळे मळमळ आणि उलट्याचा त्रास झाल्याचा पाहायला मिळाला होता. परंतु शिष्टमंडळाने त्यांची तात्काळ भेट घेऊन त्या ठिकाणी वैद्यकीय टीम देखील दाखल झाली होती आणि मनोज जरांगे पाटील यांना उपचार घेण्याचा सल्ला जो आहे तो देखील वैद्यकीय टीमने दिला होता. मात्र सकाळपासून त्यांनी उपचार घेणं देखील नाकारलं होतं आणि रात्री 12:30च्या दरम्यान जे आहे ते सरकारचं शिष्टमंडळ हे अंतरवालीमध्ये होतं आणि तब्बल 2 तासानंतर चर्चा केलेली आहे. बरोबर जर बघितलं तर मनोज जरांगे यांच्या सोबत काही अभ्यासक देखील होते. त्या अभ्यासकांनी देखील आता जे विखे पाटलांनी सकाळच्या दरम्यान एक शासकीय ड्राफ्ट तयार करून आणला. त्या ड्राफ्ट मध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत झालेल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या संदर्भात आम्ही किती दिवसात पूर्तता करू किंवा काय करू या बाबतीत सरकार कसं सकारात्मक आहे ही संपूर्ण लेखी स्वरूपाचं दिलेलं होतं. मात्र यावरती जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांनी सगळी तात्काळ अंमलबजावणी झाली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली होती. सातारा गॅजेट जे आहे ते देखील तात्काळ लागू करावं असं म्हणण्यात आलं होतं. मात्र विखे पाटील यांनी सातारा गॅजेटसाठी आणि त्याचबरोबर काही मराठा आंदोलनावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत त्यासाठी आणि स्वतंत्र मराठा मंत्रालय स्थापन करण्यासाठी या 3 मुद्द्यावरती जर बघितलं जास्त काळ जे आहे ते चर्चा सुरू असल्याची पाहायला मिळाली. मराठा अभ्यासक मनोज जरांगे पाटील आणि सरकारचं शिष्टमंडळ यांच्यामध्ये काही काळ जे आहे ते याच विषयावरून चर्चा सुरू होती. यावरती कशा पद्धतीने तोडगा काढला जाईल यावरती देखील त्यांनी चर्चा केली होती. मात्र या 3ही गोष्टीसाठी 1 महिन्याचा कालावधी द्यावा, कारण कोर्टात गेल्यानंतर हे प्रकरण अंगलट येऊ नये असं विखे पाटील यांनी म्हटलं होतं. आता मनोज जरांगे पाटील यांनी देखील त्या बाबतीत 1 महिन्याची मुदत वाढ जी आहे ती सरकारला दिलेली आहे आणि उर्वरित ज्या 11 मागण्या होत्या त्या मागण्यासाठी जर बघितलं तर सरकारने मंगळवारपर्यंत आम्ही या संपूर्ण मागण्या लेखी स्वरूपाच्या आणि शासनापर्यंत आदेश काढू असं सांगितलं. हे सगळं झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी तब्बल 1 ते 1:15च्या दरम्यान आपलं अमर उपोषण जे आहे ते माघारी घेतल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलेलं आहे. त्यांची प्रकृती जी आहे ते सातत्याने उपोषण करत असल्यामुळे खराब झाल्याची देखील माहिती मिळत होती आणि त्यांनी उपोषण करू नये असा देखील सल्ला जो आहे तो वैद्यकीय टीमनी यापूर्वी त्यांना दिला होता. मात्र तरी देखील त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी उपोषण केलं होतं. आता त्यांच्यावरती गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरू आहे. 11च्या दरम्यान आता पुन्हा मनोज जरांगे पाटील हे माध्यमासमोर येऊन चर्चा करतील. जी विजय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहे. प्रसाद लाड, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची शिष्टाई फळाला आलेली आहे. त्यानंतर जरांगेंना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली होती.